जय हिंद. सर्व भारतवासियांना प्रथम आर्मी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जसे आपण दिवाळी, दसरा किंवा इतर सण मोठ्या उत्साहात साजरा करतो, तर ही एक परंपरा झाली पाहिजे. आर्मी डे, जसे डिफेन्सचे वेगवेगळे नेव्ही डे, एअरफोर्स डे असतात, हे पण मोठ्या प्रमाणात साजरे झाले पाहिजेत. रिअल हिरो कोण आहेत हे जनतेला कळलं पाहिजे. हाच आमचा एक मेसेज आहे की आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मधील जवान हे रिटायर झाल्यानंतर सुद्धा कर्तव्यावरती आहेत. आमचा एक सोशल कॉज आहे की आम्हाला ओळखा, आणि आम्हाला ओळखताना आम्ही जे काही देशासाठी जो त्याग केला आहे याचीच प्रेरणा घेऊन आम्ही सिव्हिलमध्ये आल्यानंतर सुद्धा आम्ही सर्व टीम मिळून रक्तदान शिबिर आयोजित करतो. हे रक्तदान संकलित करून आम्ही टाटा हॉस्पिटल खारघर यांना आम्ही देत आहोत. तर हा एक आमचा सामाजिक उपक्रम आहे. यामध्ये जनतेने सहभाग घ्यावा असं मी वारंवार आवाहन करेन. आणि जे कॉलेज स्टुडंट आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी असे सण साजरे व्हावेत आणि त्यामुळे राष्ट्राला प्रेरणा मिळेल, नवीन पिढीला प्रेरणा. वेपन डिस्प्ले ठेवण्यामागचा उद्देश हा आहे की जी तरुण पिढी आहे तिला आकर्षण असतं युनिफॉर्म, ड्रेस. आणि आज हे तुम्ही आमच्या मागे बघतात, युनिफॉर्ममध्ये वेल डिसिप्लिनमध्ये सोल्जर उभे आहेत. त्यांना बघल्यानंतर एक ऊर्जा तयार होते आणि प्रेरणा मिळते सेनेमध्ये जाण्यासाठी. तो हाच मागचा उद्देश आहे की नवीन पिढीला देशाच्या संरक्षणासाठी तयार करणं आणि मोठ्या उच्च पदावरती डिफेन्समध्ये जाणं, हा त्या मागचा उद्देश आहे. क्या कहना चाहेंगे आर्मी डे के उपलक्ष्य में आज भव्य रक्तदान शिविर का आयोजन कर रहे हैं, क्या कहना चाहेंगे? सबसे पहले सबको वंदे मातरम. आज थल सेना दिवस के दिन पे जो इन्होंने कार्यक्रम किया, माजी सैनिकों ने कार्यक्रम किया है, वो बड़ा ही अप्रिशिएबल है. और जिस प्रकार से इन्होंने अरेंजमेंट की, ऑर्गेनाइजेशन की है, और विशेषतः जो बच्चे लोगों को प्रोत्साहन है, जो शस्त्र वगैरह का जो प्रदर्शन हुआ है, और उसके बाद ही बहुत ही नियमित रूप से जो रक्तदान शिविर किया गया, तो इट इज़ हाईली अप्रिशिएटिव एंड इम्प्रेशनेबल. और दूसरी बात ये कहूँगा मैं कि वंस अ सोल्जर ऑलवेज अ सोल्जर. हमारी जो नशा मुक्त मुहिम में जो माजी सैनिकों ने जो कारगिरी बताई थी, वो तो पूरे हिंदुस्तान ने देखा था 2021 में. हमारे साथ जुड़े हुए थे नशा मुक्त के लिए, और बाद में भी इन्होंने जो शपथ दी है कि नशा मुक्त के साथ में लड़ेंगे, बाकी के जो कार्रवाई होती है ड्रग्स के खिलाफ में, तो इनका योगदान भी काफ़ी अप्रिशिएबल है महाराष्ट्र में और विशेषतः मुंबई में. तो मेरी शुभकामनाएं इनके साथ में, और ये भी मेरे से जुड़े हुए हैं और मैं भी उनके साथ 100% जुड़ा हुआ हूँ. वंदे मातरम. तन्मय कोरगडे, रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई पाम बीच तर्फे आज या ठिकाणी नॅशनल आर्मी डे या सौजन्याने आपण एक रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. तिचे आपल्याकडे 2 ब्लड बँक आलेले आहेत, टाटा हॉस्पिटलची आणि NMMCची. इथे आपल्याला उत्तम असा प्रतिसाद भेटलेला आहे. जवळपास 150 युनिट आतापर्यंत आपण कलेक्ट केलेले आहेत. दिवसाखेरीज आपण 200 क्रॉस करण्याच्या शक्यतेत आहोत. धन्यवाद.